सुस्वागतम. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे आयोजित इन असोसिएशन विथ अभिमंच नेदरलँड्स विश्व मराठी एकांकिका बालनाट्य उतारा आणि कविता सादरीकरण स्पर्धा 2026च्या समारोप समारंभासाठी आपण सगळेजणं अतिशय उत्साहाने इथे जमा झालेलो आहोत. सभागृहातल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं अगदी मनापासून स्वागत. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष शुभ्रो सेन यांना मीटिंग सुरू करण्याची मी विनंती करते. मी आता मान्यवरांना व्यासपीठावर बोलवते आहे. त्यांना छोटीशी भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी डॉक्टर गिरीश ओक यांना मी आमंत्रित करते आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. प्रेसिडेंट शुभ्रो सेन यांच्या हस्ते भेटीचा स्वीकार करावा. शुभ्रो सेन हे आता एक छोटीशी भेट देत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आता मी आजचे अध्यक्ष प्रांतपाल संतोष मराठे यांना विनंती करते की त्यांनी ही व्यासपीठावर यावं आणि अध्यक्षपद ग्रहण करावं. आपले प्रेसिडेंट स्वागत करत आहेत त्यांचं. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं ही विनंती. आता आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतायत प्रेसिडेंट शुभ्रो सेन. थँक्यू माधुरी. नमस्कार, सुप्रभात. आजचे अध्यक्ष DG संतोष मराठे, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीश ओक, सेक्रेटरी सोनाली सोबल, AG उज्ज्वल केले, सर्व मान्यवर, प्रायोजक, परीक्षक, पार्टिसिपेंट्स, रोटरियन्स, स्पाउसेस, रोटरॅक्टर्स आणि जगभरातील मित्रमैत्रिणींना, विश्व मराठी एकांकिका बालनाट्य आणि कविता स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्यात तुम्ही सगळेजण इथे आला आहात. As the president of Rotary Club of Pune Heritage, on behalf of the entire club, I welcome you all. We are now approaching the end of this 2-week event. There were in all 29 ekankikas and with 200 plus artists and 80 plus bal kavitas. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. You reminded us that मराठी नाटक म्हणजे फक्त कला नाही, ती आपली अस्मिता आहे. And this event was a global celebration of Marathi language, Marathi culture and Marathi spirit. रोटरीचा मोटो आहे सर्व्हिस अबव सेल्फ. आपली कला, भाषा आणि संस्कृती जपणं ही सुद्धा समाजाची एक मोठी सेवा असं आम्ही मानतो. या कार्यक्रमामुळे जगभरात रोटरीची ओळख वाढली. इट एनहान्स्ड आवर पब्लिक इमेज.
From this year, we have partnered with Abhimancha Group, which is an association in Netherlands, which promotes Marathi drama and music in Europe. We could reach out to 12 countries through Ekankika and 20 countries through Balkavida. With our pre and post event coverage in Global Vaibhav, which is a digital newspaper, we were able to reach further more than to the Marathi people living abroad. I think Global Vaibhav has a reach or connect with about more than 50 plus Marathi Maharashtra mandals all over the world. सर्व विनर्सचे हार्दिक अभिनंदन. हारजीत पेक्षा तुम्ही भाग घेतलात हीच मोठी गोष्ट आहे. मराठी रंगभूमी तुमच्या सगळ्या एकांकिकामुळे अधिक समृद्ध झाली आहे. सर्व ज्युरी मेंबर्स आणि ऑर्गनायझिंग कमिटीचे मनापासून आभार. दिस इज जस्ट द बिगिनिंग. हे शेवट नाही. इट इज जस्ट एन इंटरमिशन. वी आर एमिंग फॉर ऑलमोस्ट 50 एंट्रीज और अदर मोर दॅन 50 एंट्रीज नेक्स्ट इयर. सेवा आणि कला यांची साथ कायम राहो. Let the curtain fall today, only to rise again next year, more bolder, much louder. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित अतिथी आणि रसिक मित्रांचे परत एकदा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रंगभूमी. धन्यवाद प्रेसिडेंट. सभागृहातल्या इतर नामवंतांचं आणि पाहुण्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. इंडसइंड बँकेचे नितीन सांबरेकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. त्यांनी कृपया जागेवरच उभं राहावं. आमचे स्वयंसेवक तिथे येऊन आपलं स्वागत करतील. धन्यवाद. स्पर्धा म्हणजे चढाओढ. प्रगतीसाठी जिंकायचं ध्येय घेऊन केलेले प्रयत्न. 19 एप्रिलला सुरू झालेली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे आणि आज आपण समारोपाच्या उंबरठ्यावर येऊन उभे आहोत. काय उद्दिष्ट आहे ही स्पर्धा घेण्यामागे? काय भूमिका आहे संयोजकांची? चला समजून घेऊया संयोजकांकडूनच. अविनाश ओगले आणि लीना गोगटे या आमच्या अतिशय सक्रिय असलेल्या सभासदांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही स्पर्धा. 2026 हे या स्पर्धेचं 5वं वर्ष आहे. मी संयोजकांना व्यासपीठावर आमंत्रित करते. आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. अविनाश ओगले आणि लीना गोगटे. सन्माननीय व्यासपीठ, इथे जमलेले रसिक आणि आत्ता या क्षणाला परदेशातून जॉईन झालेले लाईव्ह स्ट्रीमिंग बघणारे सर्व आमचे पार्टिसिपंट्स, कलाकार, त्यांच्या फॅमिलीज. ही स्पर्धा कशी सुचली, कशी सुरू झाली त्याची छोटीशी वेगळी गोष्ट होती. एकदा एक मॉरिशसचं एक महाराष्ट्र मंडळ आहे, ते पुण्यात प्रयोग करायला आले होते आणि तेव्हा आम्ही पूर्वी बिझी वर्ल्ड कॉम्पिटिशन घ्यायचो. एकांकिका कॉर्पोरेटसाठीची एकांकिका स्पर्धा घ्यायचो आणि ती स्पर्धा चालू होती. त्या स्पर्धेत काहीतरी एक अट्रॅक्शन आपल्याला आणता येईल का म्हणून आम्ही ती एकांकिका बघायला गेलो. मॉरिशसचे होते आणि पण ते दुसऱ्या दिवशी इथून निघून जाणार होते, त्यामुळे त्यांचा प्रयोग आम्हाला तिथं आणणं शक्य नव्हतं. मग त्यांच्याशी बोलताना विषय निघाला. म्हणलं की मग तुम्ही तुमचा व्हिडिओ आम्हाला द्याल का? आम्ही तो तरी स्क्रीन करू की परदेशातली मराठी लोक नाटक कसं करतात हे इथल्या लोकांनाही समजावं. ते हो म्हटले, पण तेव्हा जमलं नाही. पण ती कल्पना डोक्यात राहिली की मग अशी मॉरिशससारखी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र मंडळ आहेत. परदेशात आपण जातो, बऱ्याच वेळा संबंध त्यांच्याशी आले आणि ते तिथं जी मराठी भाषा आहे, आपली संस्कृती, आपलं नाटक जे सांभाळतात, जतन करतात, तर त्याला कुठेतरी रेकग्नाईज करावं आणि त्याला आपल्याकडून आपण प्रोत्साहन द्यावं. ह्या उद्देशाने आम्ही हा विचार केला. पहिलं वर्ष होतं. आम्ही माहीत नव्हतं काही कसं क्लिक होईल की नाही. तरी पहिल्या वर्षी 17-18 एंट्री आल्या, वेगवेगळ्या देशांमधून आल्या आणि पहिलं वर्ष झालं. पण पहिलं वर्ष उत्साहाचं असतं. दुसरं वर्ष हे करोनाचं आलं. त्या वर्षी पण आम्हाला अडचणी आल्या, परंतु आम्ही सर्व फ्रीडम दिले स्पर्धकांना. थिएटरमध्ये जाऊ नका, तुमच्या घरी करा, आम्हाला हरकत नाही की, पण नाटक करा. आणि त्या वर्षी पण करोनाच्या काळात पण एकांकिकांच्या एंट्रीज आल्या आणि त्यामुळं मग ते थोडं मूळ धरायला लागलं. आज 5वं वर्ष आहे. कित्येक पार्टिसिपंट 5ही वर्ष आमच्या या स्पर्धेत भाग घेत आहेत.
दरवर्षी नवीन नवीन ॲड होत्या. यावर्षी बेल्जियममधून ब्रुसेल्स महाराष्ट्र मंडळाने यावर्षी सहभाग घेतला. स्वित्झर्लंडमधून एक एंट्री आली. ह्या युद्धाच्या काळातही लोकांनी भरघोस आम्हाला सपोर्ट केला आणि एंट्रीज पाठवल्या. युद्धामुळंच काही 4-5 एंट्रीज येऊ पण शकल्या नाहीत. त्या आल्या असत्या तर अजून पण त्या पुढल्या वर्षी नक्की येतील. तर असा हा प्रवास नाऊ वी कॅन से की कुठेतरी आपण सेटल होतो आहे आणि ही स्पर्धा आता मूळ ठरते आहे आणि फ्युचरमध्ये याच्यापेक्षा जास्ती आपल्याला रिस्पॉन्सेस मिळतील. जसं आता आमच्या प्रेसिडेंटने सांगितलं, ग्लोबल वैभव आमच्यासाठी मदत करते वेगवेगळ्या ठिकाणी हे पाठवण्यासाठी. तसंच यावर्षी आम्हाला एक वेगळा आम्ही ग्रुप ॲसोसिएट झाला. ॲम्स्टरडॅममधील अभिमंच थिएटर्स, प्रसाद सावंत हा त्यांचा कलाकार आहे. त्यांनी हा ग्रुप फॉर्म केला होता आणि ते आमच्याबरोबर यावर्षी या स्पर्धेला ॲसोसिएट म्हणून आले. तेही आमच्याबरोबरच संयोजक आहे. तर आपण त्यांचं मनोगत 1-2 मिनटं ऐकूया. प्रसाद सावंत, ॲम्स्टरडॅम. अभिमंच नेदरलँडचा मी सहसंस्थापक. 2017 मध्ये आम्ही अभिमंच नेदरलँडची स्थापना केली आणि दरवर्षी मराठी, हिंदी, इंग्लिश नाटक आणि शॉर्ट फिल्म्स आम्ही अभिमंचच्या थ्रू करत असतो. हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे 3 गोष्टींसाठी. पहिली म्हणजे युरोपमध्ये पहिली एकांकिका स्पर्धा अभिमंचनी सुरू केली या वर्षापासून. दुसरी म्हणजे बालनाट्य शिबिर यावर्षी अभिमंचने सुरू केले आहेत नेदरलँडच्या लहान मुलांसाठी. आणि तिसरी खूप महत्त्वाची आणि आमच्यासाठी खूप खास ते म्हणजे रोटरी क्लब पुणे हेरिटेज यांच्या विश्व एकांकिका स्पर्धा या ऑनलाईन नाट्य स्पर्धेसाठी आम्ही असोसिएट झालो. याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि रोटरी क्लबच्या सर्व सभासदांचं खूप कौतुक आणि खूप आभार की तुम्ही ही स्पर्धा भारताबाहेर राहणाऱ्या नाट्यवेड्या नाट्यप्रेमी लोकांसाठी सुरू केली आणि हा प्लॅटफॉर्म आम्हा सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला. सो खूप खूप धन्यवाद आणि तुमचं खूप खूप कौतुक. थँक्यू. धन्यवाद प्रसाद. आम्हाला खात्री आहे की अभिमंचबरोबरचं ॲसोसिएशन आमचं असंच पुढेही मोठ्या प्रमाणात सुरू राहील आणि त्याचबरोबर अजूनही जगातील अशा काही संस्था असतील किंवा काही मंडळं असतील जी पण आमच्याबरोबर येतील आणि त्या सर्व मिळून आम्ही ही स्पर्धा अजून खूप मोठ्या प्रमाणावर सादर करू. यावर्षीचं एक वैशिष्ट्य होतं तेवढं फक्त मी एक सांगतो की यावर्षी आम्ही बालनाट्य स्पर्धा ही पण याच्यात इन्क्लूड केली की परदेशात ही बालनाट्य होतात आणि ती कशी होतात, काय होतात आणि ती स्पर्धा आम्ही काय ह्याच्यात इन्क्लूड केली त्याविषयी लिहिणार. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम मी बाल कविता स्पर्धेबद्दल बोलते. शकुंतला फडणीस स्मृती बाल कविता स्पर्धा आता हे 5वं वर्ष आहे. शकुंतला फडणीस म्हणजे माझी आई. तिची 32 पुस्तकं आजवर प्रकाशित झाली. शासनाचे आणि इतर संस्थांचे अनेक पुरस्कार तिला मिळाले. माझे बाबा चित्रकार आहेत शिद फडणीस. त्यांच्याही प्रत्येक उपक्रमात तिने प्रचंड सहकार्य त्यांना दिलं, सहभाग होता. देशात आणि परदेशात तिने अनेक कथाकथनाचे कार्यक्रम केले, ते खूप रंगले. बालकुमार साहित्य संस्थेची ती निष्ठावंत कार्यकर्ती होती. मुलांसाठी खूप मनापासून तिने लिखाण केलं आणि म्हणूनच असं वाटलं की तिची आठवण खऱ्या अर्थानं जर जागवायची असेल तर काय करता येईल, म्हणून आम्ही ही स्पर्धा सुरू केली. यंदा यामध्ये आम्ही गद्य उतारा स्पर्धा ही प्रथमच घेतली आणि मला सांगायला आनंद वाटतो की हा दोन्ही स्पर्धांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. सुमारे 90 प्रवेशिका आलेल्या आहेत. परदेशातल्या म्हटलं की बहुतेक वेळा अमेरिका, इंग्लंड इथपर्यंतच लोकांना वाटतं. तर USA, UK बरोबरच जर्मनी, नॉर्वे, स्वित्झर्लंड, कॅनडा, जपान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स इथून सुद्धा एंट्री झाल्या. आणि एवढंच नाही तर या युद्धाच्या सगळ्या धगधगत्या वातावरणातून सुद्धा, आखाती देशातून सुद्धा आमच्या मुलांनी आम्हाला एंट्रीज पाठवल्या. खूप खूप कौतुक वाटतं त्यांचं. आणि तीच गोष्ट बालनाट्याची. परदेशात राहूनही मराठीचं, नाटकाचं वेड जोपासणारी ही आमची पुढची पिढी. आम्हाला खात्री आहे मराठी भाषेची, कलेची, नाट्यप्रेमाची ही आपली ध्वजा ही छोटी मुलंच पुढे नेणार आहेत आणि उंच उंच फडकत ठेवणार आहेत. मला त्याची खात्री आहे. आपण थोडीशी त्यांची झलक बघूया का केदार? ही छोटी मुलं बालकविता सादर करतात. नमस्कार, माझं नाव अवनी सावंत दौंडे आहे. मी आज
प्रसिद्ध कवी गीतकार गुरु ठाकूर यांची असे जगावे ही कविता सादर करणार आहे. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार, माझं नाव रेयांश किनी. मी जपानमध्ये राहतो. आज मी तुम्हाला शिवरायांची कविता सादर करून दाखवणार आहे. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार. निशाण भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाचे होणार. माझं नाव नारायणी प्रमोद रेळकर. मी दुसरीत शिकते. आज मी तुम्हाला एक बालगीत सादर करणार आहे, ज्याचं नाव आहे इल्लू इल्लू पिल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, ला 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 ला. अजून भरत टिल्लू ग, ला 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 ला. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भरत टिल्लू ग. नाक छोट डोरा मोठा, गाल रुसून फुल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भरत टिल्लू ग. नाक छोट डोरा मोठा, गाल रुसून फुल्लू ग. इल्लू इल्लू पिल्लू ग, ला 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 ला. या सगळ्या गेल्या वर्षीच्या एंट्रीज आहेत. यावर्षीच्या अजून आम्ही डिस्क्लोज नाही केलेल्या. हे सगळे स्पर्धक परदेशातले असतात. आज इथे कोणीतरी येणार होतं, एक दोघं जण. लट राम शेट्टी आलाय का, जोशी आलेत का, स्पर्धकांपैकी कोणी आलंय का? राम आला असेल, राम ये पुढे बेटा प्लीज. आमचे स्पर्धक आम्हाला दिसणंच इतकं मुश्किल असतं. यावर्षीचा आमचा स्पर्धक आहे राम शेट्टी, त्याचं आपण कौतुक करूया. कुठलं पुस्तक हवंय तुला? तू कुठलंही घे. या मुलांची भेट होणं फार मुश्किल असतं. धन्यवाद. हे आमचे छोटे स्पर्धक आहेत, वेगवेगळ्या देशातले. त्यांच्या झोपेची वेळ झाली असेल, मला वाटतं काही झोपेला पण आले असतील. तर मी सन्माननीय व्यासपीठाची संमती मागते की ह्या छोट्या मुलांचं निकालपत्र आपण आधी वाचन करूया का. धन्यवाद. बालकविता आणि उतारा स्पर्धेसाठी आम्हाला 2 नामवंत परीक्षक लाभले. सौ भक्ती पागे. भक्तीताई तुम्ही फक्त पुढे या. त्या स्वतः उत्तम गायिका आहेत. शास्त्रीय संगीताचा भक्कम बेस आहे. संगीत नाटकात अनेक वर्ष काम करत आहेत आणि त्यांनी लहान मुलांची नाटकंही बसवत आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित भक्तीताईंचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. दुसरे परीक्षक आहेत श्रीयुत प्रकाश पारखी. बालरंगभूमी आणि पारखी सर हे अक्षरशः अतूट नाते. या ना सर वरती. गेली 37 वर्ष नाट्यछटा हा प्रकार त्यांनी जीवित ठेवला आहे आणि त्यासाठी अपार कष्टही घेतले आहेत. बाल कलाकारांसाठी नाट्यसंस्कार कला अकादमी त्यांनी 1978 मध्ये स्थापन केली. आपले गुरु भालबा केळकर यांच्या नावानं बालनाट्य स्पर्धा गेली 25 वर्ष ते घेत आहेत. त्यांच्या नावाने अनेक, खरं सांगायचं तर त्यांनी इतकं काम केलंय की त्यांचा बायोडाटा वाचायला खूप वेळ लागू शकतो. असंख्य पुरस्कारांनी हेही सन्मानित आहेत. अशा पारखी सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. 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 सगळे नमस्कार म्हणून तर मी नमस्कार म्हणतो. हा माझा पहिला संस्कार असतो विद्यार्थ्यांसाठी. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित रसिक प्रेक्षक हो, गेले 47 वर्ष नाट्यसंस्कारच्या माध्यमातून नाटक शिकवतो आहे आणि हे परीक्षण करताना छोटी छोटी मुलं समोर येतात आणि या ज्या स्पर्धा आहेत त्या शकुंतलाताईंच्या नावाने आहेत आणि योगायोग असा की शकुंतलाताई आणि आम्ही
मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक वर्ष त्यांचा सहवास मला लाभलेला आहे. बरेच वर्ष आम्ही बरोबर काम केलेलं आहे. त्यांच्या स्मृतीकरता या स्पर्धा होत आहेत हे मला खूपच आनंददायी वाटलं. मला माहीत नव्हतं, पण जेव्हा मी परीक्षक म्हणून आलो तेव्हा त्यांच्या नावाने या स्पर्धा आहेत, तर खूपच छान गोष्ट आहे. आणि अभिनय गीत हा खूप वेगळा प्रकार आहे, नाटकाशी जवळचा आहे. फक्त एवढ्या एंट्रीज आल्या असताना मला नेहमी असं एक हे वाटतं की या मंडळींना मार्गदर्शन मिळणं फार आवश्यकता आहे. नाट्यशास्त्र सर्वांनी शिकावं यासाठी गेले 47 वर्ष प्रयत्न करतोच आहे. परंतु हे शास्त्र एक तर जगाच्या रंगमंचावरती आपली भूमिका साकार करताना पण उपयोगी पडत असते. परंतु अभिनय गीत हे करत असताना आम्ही 2-3 गोष्टींची मुद्दे आम्ही लक्षात घेतले होते परीक्षकांनी, की निवड, त्या मुलाच्या भावविश्वातले विषय हवेत, हा पहिला मुद्दा होता. आणि मग त्याचे उच्चार, वाचिक, अंगिक अभिनय, या सगळ्या गोष्टीला अभिनय आहे. वाचिक अभिनय आहे आणि थोडाफार अंगिक अभिनय पण आहे. तर याचा थोडासा अभ्यास पालकांनी करावा अशी माझी इच्छा आहे. याकरता समजा काही मार्गदर्शन सत्र ऑनलाईन करता आली तर मी कायम त्याकरता यायला तयार आहे. तर अशा प्रकारची जर मार्गदर्शन सत्र स्पर्धेपूर्वी आखण्यात आली तर या स्पर्धेचा दर्जा वाढायला नक्कीच मदत मिळेल. कारण काहींना निवडसुद्धा माहीत नव्हती. एका यांनी तर राष्ट्रगीत पाठ आहे म्हणून राष्ट्रगीतच पाठवलं होतं. तेव्हा आम्हाला ते पाहताना आम्हाला उभं राहावं लागलं. तेव्हा अभिनय गीत म्हणजे काय, कुठलं निवडावं, आपल्या मुलाच्या भावविश्वाचं कुठलं असावं, आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरती त्याच्या थोडंसं अभिनय दिसायला पाहिजे. काही काही मुलांनी बळजबरीने की आईबाबांनी सांगितले की करतोस की नाही अशा ह्याच्यातनं ती सादर केली होती, भीतीपोटी. मला आता वाटलं की काय युद्धाच्या ह्याच्यातलं आहे का काय, देश कोणाच ठेवतो की बाहेर बॉम्ब गोळे येतात आणि त्याला सांगायला सांगितलं बालगीत म्हणायला. अशा परिस्थितीत काही मुलांचे व्हिडिओज आहेत. तर याकरता मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि तशा प्रकारचं मार्गदर्शन आयोजित केलं तर मी नक्की सहकार्य करेन. बाकी या उपक्रमाला खूप शुभेच्छा. खूप देशातले लहान लहान मुलांशी यामुळे संवाद साधता आला मला, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण खूप उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. मला माहिती आहे की पुढच्या स्पर्धकांना त्यांचा नक्कीच लाभ होणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या उत्साही बालचमूंचं मूल्यमापन करणं, त्यांच्या गुणांची पारख करणं हे काम रंजक असणार नक्कीच. आपण आता परीक्षा किंवा स्पर्धा म्हटल्यानंतर निकालाची जशी उत्सुकता सगळ्यांनाच असते, लहान थोर सर्वांनाच, त्यामुळे संयोजकांनी उल्लेख केल्याप्रमाणे आपण आता बालकलाकारांच्या स्पर्धांचा आधी निकाल जाहीर करूया. तसंच त्यांना पुरस्कार आणि बक्षीसही आपण देणार आहोत. मला कल्पना आहे की हा सोहळा ऑनलाईन जे बघतायत, जे स्पर्धक आणि पालक हा निकाल ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ह्या स्पर्धेत ज्यांना विशेष नैपुण्य मिळाले त्यांना आपण सर्टिफिकेट्स ईमेलद्वारे पाठवणार आहोत. त्या सगळ्या स्पर्धकांची नावं घेणं वेळेअभावी शक्य होणार नाहीये, परंतु त्यांना ही सर्टिफिकेट जेव्हा मिळतील तेव्हा त्यांना किती आनंद होईल याची आम्ही कल्पना करू शकतो. आता मी ज्यांना बक्षिसं आहेत त्यांना, म्हणजे ज्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिकं मिळाली आहेत त्यांची नावं जाहीर करणार आहे. स्पर्धेसाठी अ, ब आणि क असे 3 गट करण्यात आले होते. अ गटामध्ये 5 ते 7 वर्ष, ब गट वयवर्ष 8 ते 10 आणि क गटामध्ये 11 ते 14 या वयातील स्पर्धक होते. विजेत्यांना आपण ज्या ट्रॉफीज देणार आहोत तर कुणी त्यांचे नातेवाईक किंवा आप्तेष्ट इथे उपस्थित असतील तर त्यांनी जरूर पुढे येऊन बक्षिसाचा स्वीकार करावा. मी प्रथम जाहीर करते आहे उतारा स्पर्धेमधले विजेते. शकुंतला फडणीस स्मृती उतारा स्पर्धेतले विजेते. मी DG संतोष मराठे यांना विजेत्यांना पारितोषिकं देण्याची विनंती करते. अ गटामधली पारितोषिकं बघूया. द्वितीय विभागून स्वराली कुलकर्णी आणि कार्तिकेय साबळे. आपण प्लीज, हां, आपण आजोबा का त्याचे? अच्छा, कार्तिकेय साबळेचे आजोबा पारितोषिकाचा स्वीकार करता आहे.
प्रथम क्रमांक आहे मिळालाय ओवी सोहोनी याला. ओवी सोहोनी. गट ब तृतीय विभागून सिद्धांत कुमार आणि वेद घाणेकर. आहे का कोणी आलंय त्यांच्यातर्फे? सिद्धांत कुमार. अच्छा, अभिनंदन. द्वितीय पारितोषिक रेवांश नानजकर. अरे वा. रेवांश नानजकर यांचे नातेवाईक आहेत. आजोबा आले आहेत. नातवासाठी ते पारितोषिक स्वीकारताय. आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. प्रथम क्रमांक रेयांश केणी. अरे वा. खरं खरं. आपण रेयांश केणीची आजी. वा, अभिनंदन. अरे वा. आजी आजोबांचं खूप खूप अभिनंदन. रेयांश नातवासाठी ते पुरस्काराचा स्वीकार करतायत. गट क द्वितीय विभागून अनन्या कानविंदे आणि ग्रंथा चव्हाण. कोणी आलंय? गट क मधला प्रथम क्रमांक आहे पार्थ पडवळ. ठीक आहे, धन्यवाद डीजी सर. आता जाहीर करते आहे शकुंतला फडणीस स्मृती बाल कविता स्पर्धेमधले विजेते डॉक्टर गिरीश ओक यांच्या हस्ते आपण पारितोषिकं देऊया. मी ओक सरांना विनंती करते त्यांनी बक्षिसं वितरित करावीत. इथे सुद्धा अ, ब आणि क असे 3 गट आहेत. अ गटामध्ये द्वितीय विभागून पृथ्वी येवले, स्वस्ती पुराणिक, मीरा बडगुजर, शिवांश देशपांडे. शिवांश देशपांडेचे आजोबा इथे आलेले आहेत. आपण त्यांचं अभिनंदन करूया. अरे वा, या आजी. मी आशा करते की हे सगळे जे बक्षीस पात्र कलाकार आहेत ते ऑनलाईन हा सोहळा नक्की बघत असतील. आपण त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. धन्यवाद सर. अ गटामध्ये प्रथम पारितोषिक मिळालंय ओवी सोहनीला. गट ब द्वितीय विभागून किमया गोडके, ओजस जोशी, दिनारा उखंडे आणि अन्वित बापट. ओजस जोशीची आजी इथे आलेली आहे. आजोबांना फोटो काढायचा आहे, पण आजोबा तुम्ही समोर आलात तर आम्हाला जास्ती आनंद होईल. खूप खूप अभिनंदन. तृतीय पारितोषिक अन्वय पुराणिकला होतं. अन्वय पुराणिकचे कोणी आलेत नातेवाईक?
वा वा. आजी आजोबांचं अभिनंदन. हो हो. तृतीय पारितोषिक देतोय आपण अन्वय पुराणिक याचं. प्रथम पारितोषिक मिळाले वेदिका विभूते हिला. वेदिकाचं कोणी आलं आहे का? धन्यवाद. गट क मधली पारितोषिकं बघूया. तृतीय विभागून अरिन जोशी, अनन्या कानविंदे आणि आदिती गारखेडकर. मला वाटतं अरिन जोशीची आजी आलेली आहे इथे. कृपया त्यांनी समोर यावं. आजी आजोबा दोघांनी यावं. खूप खूप अभिनंदन. तृतीय पारितोषिकाचा मानकरी अरिन जोशीचे आजी आजोबा पारितोषिक घेत आहेत. द्वितीय पारितोषिक आहे सई भरड हिला. सई भरड. हा. प्रथम क्रमांक मिळवलाय शरण्या कुलकर्णींनी. आता आपण सगळ्या विजेत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. धन्यवाद सर. आपण बसलात तरी चालेल. सर्व विजेत्यांना शाबासकी आणि त्यांचं अभिनंदन. वेल डन चिल्ड्रन अँड वेल डन पॅरेंट्स. आता बालनाट्य विभागातले निकाल जाहीर करण्यासाठी मी पुढील सूत्र विजयाकडे सोपवते. विजया. नमस्कार. आता आपण बालनाट्य स्पर्धेतील विशेष नैपुण्य व उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करत आहोत. उत्तेजनार्थ पुरस्कारांचे सर्टिफिकेट्स, प्रमाणपत्र हे ऑनलाईन दिले जातील. तर प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मी नावं वाचून दाखवते. एकांकिका संगीत गर्वहरण आसावरी भावे. एकांकिका कथा दिनूच्या मृत्यूपत्राची शिरीष बेंद्रे. आपण सर्व विजेत्यांसाठी नंतर टाळ्या वाजवूया एकदम. एकांकिका नवे गोकुळ भूमिका ढवळ्या ओवी क्षीरसागर. एकांकिका वयम मोठम खोटम भूमिका आजी उषा. कलाकार आहे मिहिका सेनगावकर. एकांकिका नवे गोकुळ भूमिका सोंगाड्या. कलाकार केया देशपांडे. एकांकिका नाटक आणि बरंच काही भूमिका होती जुलेखा आणि कलाकार होती विदिता देशमुख. या सर्व विजेत्यांसाठी आपण टाळ्या वाजवूया. आता मी डीजी संतोष यांना पुढील पारितोषिक वितरणासाठी पुढे बोलवते. डीजी संतोष. उत्कृष्ट संगीत द्वितीय पारितोषिक संगीत गर्वहरण ऑर्लॅन्डो हौशी नाटक मंडळी. यांचे कोणी नातेवाईक किंवा मित्र अपेष्ट आले असतील तर त्यांनी पुढे येऊन पारितोषिकाचा स्वीकार करावा. उत्कृष्ट संगीत प्रथम पारितोषिक आहे नाटक आणि बरेच काही. टीम NABK अनु मिलिंद कुलकर्णी. आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. उत्कृष्ट नेपथ्य द्वितीय पारितोषिक संगीत गर्वहरण ऑर्लॅन्डो हौशी नाटक मंडळी. प्रथम पारितोषिक उत्कृष्ट नेपथ्यासाठी जात आहे एकांकिका नाटक आणि बरंच काही. टीम NABK शीतल देशमुख. कोणी आहे? उत्कृष्ट लेखन द्वितीय पारितोषिक नाटक
आणि बरंच काही टीम NABK मिलिंद कुलकर्णी यांना जात आहे. आणि प्रथम पारितोषिक विजेते आहेत संगीत गर्वहरण या बालनाट्याचे ऑर्लॅन्डो हौशी नाटक मंडळीमधील आसावरी भावे. मला वाटतं कोणी मित्रमंडळी आली तर मग आपण त्यांना पारितोषिक प्रदान करूया. उत्कृष्ट अभिनय मुली 5वं पारितोषिक आहे आम्ही नाटक करतोय, लेखिका मृण्मयी कुलकर्णी. 4थं पारितोषिक कथा दिनूच्या मृत्यूपत्राची निया गद्रे मिनी. आजी पण नाही नाही, तुम्ही पण या पुढे. तृतीय पारितोषिक आहे नाटक आणि बरंच काही केया पवार जुई. द्वितीय पारितोषिक एकांकिका होती कथा दिनूच्या मृत्यूपत्राची अवनी दौंडे. भूमिका होती सासू. उत्कृष्ट अभिनय मुली प्रथम पारितोषिक आहे नाटक आणि बरंच काही निया घारपुरे सीमा. आपण टाळ्यांनी कलाकारांचं अभिनंदन करूया. धन्यवाद डीजी संतोष. मी आता पुढील पारितोषिकांसाठी डॉक्टर गिरीश ओक यांना विनंती करते. आपण कोणी आल्यास पुढे येऊ. धन्यवाद. थँक्यू सो मच. पारितोषिक वितरणासाठी उपस्थित पाहुणे अतिशय उत्सुक आहेत, तर आपण पुढचं पारितोषिक बघूया. उत्कृष्ट अभिनय मुले 4th पारितोषिक जात आहे एकांकिका नाटक आणि बरंच काही प्रथम पवार समीर. तृतीय पारितोषिक कथा दिनूच्या मृत्यूपत्राची सतेज गत्रे विनू. द्वितीय पारितोषिक उत्कृष्ट अभिनय मुले या कॅटेगरीमध्ये वयम मोठम खोटम शार्विल जुन्नरकर. भूमिका होती आजोबा आणि जयंत. आणि प्रथम पारितोषिक आहे कथा दिनूच्या मृत्यूपत्राची कलाकार ओम जोशी. भूमिका होती दिनू. पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट दिग्दर्शन. द्वितीय पारितोषिक आहे नवे गोकुळ या एकांकिकेला कीर्ती कामतीकर यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. प्रथम पारितोषिक आहे
उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी नाटक आणि बरंच काही अनु कुलकर्णी. कलाकारांसाठी आपण टाळ्या वाजवू, अभिनंदन करू. आता आपण सांघिक बक्षिकांकडे वळतो आहोत. सांघिक ट्रॉफीमध्ये ज्या टीमची लोक आली नसतील, 1-2 टीम्सची आलीत, पण बाकीच्यांची बक्षिसं जी आहेत ती आम्हीच त्यांच्या वतीने स्वीकारू आणि सांघिक टीम ट्रॉफीज सगळ्या डिस्ट्रीब्यूट करू. मुलांना जी ही पारितोषिकासाठी पुस्तकं आपण देतो आहोत ती शकुंतला फडणीस यांनी लिहिलेली आहेत. आपण सांघिक पारितोषिक बघूया. चतुर्थ पारितोषिक संगीत गर्वहरण, ऑर्लॅंडो हौशी नाटक मंडळी, ऑर्लॅंडो. सांघिक ट्रॉफी जी आहे पण घ्यायच्या वतीने मी आडनाव सर एक मिनिट. तृतीय पारितोषिक वयम मोठम खोटम, कलारंग संघ, वॉशिंग्टन DC. द्वितीय पारितोषिक विभागून दिलेले आहे. कथा दिनूच्या मृत्यूपत्राची, वॉशिंग्टन DC. आणि द्वितीय पारितोषिक जे विभागून दिलेले आहे, दुसरी एकांकिका आहे नवे गोकुळ, टीम नवे गोकुळ, वॉशिंग्टन DC. प्रथम पारितोषिक देण्यासाठी मी DG संतोषना देखील विनंती करते की त्यांनी पण डॉक्टर ओक बरोबर पुढे यावे. प्रथम पारितोषिक सांघिक नाटक आणि बरंच काही, टीम NABK, वॉशिंग्टन DC. धन्यवाद डॉक्टर ओक, DG संतोष. धन्यवाद विजया. खरं म्हणजे पारितोषिक प्रत्यक्षात घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि जेव्हा प्रमुख पाहुणे असे लाभलेले असतात तेव्हा तर तो आनंद जास्तीच मोठा असतो. सगळ्या पालकांचं आणि बक्षीस विजेत्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. मी आता सुनीता ओगले यांना आमंत्रित करते आहे. ते आपल्याला DG संतोष मराठे यांची ओळख करून देणार आहेत आणि मग आपण त्यांचं मनोगतही ऐकणार आहोत. नमस्कार. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे. DG संतोष यांची रोटरीची कारकीर्द जानेवारी 1996 पासून सुरू झाली.
रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट हा त्यांचा होम क्लब. सन 2000 आणि 2001 मध्ये रोटेरियन संतोष हे त्यांच्या क्लबचे अध्यक्ष होते. क्लबमध्ये विविध पदांवर काम करतानाच त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये 17 वर्ष विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली. पर्यावरण संरक्षण हा DGEंचा जिव्हाळ्याचा विषय. त्या अंतर्गत जगातला पहिला सौर ऊर्जा फार्म प्रकल्प पूर्ण करण्यात DG संतोष यांचा महत्त्वाचा वाटा होता. 100 हॅपी अंगणवाडी प्रकल्प हा त्यांच्या क्लबचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. तो आता ह्या वर्षात पूर्ण होणार आहे. DG संतोष यांची कंपनी फिनिक्स नॉलेज मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही फायनान्स आणि सप्लाय चेनमध्ये काम करते. निसर्ग, समुद्री पर्यावरण, पक्षी निरीक्षण, पर्यावरण शिक्षण आणि जागरूकता, निसर्ग छायाचित्रण हे DG संतोष यांचे विशेष आवडीचे विषय आहेत. रोटरीच्या योगदानामुळे हे जग ही एक चांगली जागा बनेल असा त्यांचा दृढ विश्वास आहे. असे आमचे लीडर DG संतोष यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार सगळ्यांना. प्रेसिडेंट सुब्रो, ऑनररी सेक्रेटरी सोनाली, तुमचे AG स्वाती आहे पण उज्ज्वल येऊन गेला मगाशी. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गिरीश ओक, श्री आदित्य इंगे आणि प्रकाश पारखी, सर्व पार्टिसिपंट्स जे आज आपल्याला लाईव्ह बघतायत त्यांच्यासाठी, त्यांचे रिलेटिव्स जे काही इथे आले, त्यांचे मित्रमंडळ इथे आले, ते आमचे रोटेरियन स्पाउसेस आणि खास करून महाराष्ट्र मंडळाचे जे पदाधिकारी किंवा मेंबर्स आहेत जे आज हा कार्यक्रम बघतायत, या सगळ्यांना परत एकदा नमस्कार. खरं तर आज मला अध्यक्षपद म्हणून देऊन हेरिटेज क्लबने आज बोलवलं, तर त्यांचे मी पहिलं आभार मानतो. आणि आज 5 वर्ष ह्या आपल्या कॉम्पिटिशनला पूर्ण होत आहेत, किंवा 5वं वर्ष आहे, ज्याच्यात जसंच आमच्या प्रेसिडेंट सोब्रोनी सांगितलं 20 एकांकिका म्हणजे 12 देशांमधनं एवढे आज त्यांनी भाग घेतलेला आहे. 80 बाल कविता 20 देशांमधनं लोकांनी भाग घेतलेला आहे. आणि हा जो आहे ना 50 महाराष्ट्र मंडळांमध्ये पर्यंत ग्लोबल आपला आउटरीच जो झाला आहे, आणि त्यांच्यामार्फत बहुसंख्य त्या महाराष्ट्र मंडळातले जे मेंबर्स आहेत, जे आज काही बघत असतील, सोशल मीडियामुळे, डिजिटल न्यूजपेपरमुळे याची खूप आज आपण लोकांपर्यंत नेलं. त्यामुळे रोटरी हे सर्वांनाच माहिती आहे की आपण कम्युनिटीसाठी खूप काम करतो, पण त्याचबरोबर आपण कला, कल्चरल या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा बरंच काम करतो आणि कित्येक वर्ष करतो आहे. आज आमच्याकडे जी एकांकिका स्पर्धा होते त्याला तर 25-26 वर्ष होऊन गेली. रोटरीमध्ये कलाकार तर खूप आहेत, मग ते तुम्ही नाटक म्हणा किंवा गाणारे खूप मंडळी आहेत आमच्याकडे, वेगवेगळे हॉबीज असलेले आहेत. आणि अशी आमची जी एक संघटना आहे ती पूर्णपणे आपापल्या हॉबीज सांभाळून शिवाय आपण कम्युनिटीसाठी आम्ही काम करणारी आमची सगळी संस्था आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे 3 मुख्यतः आपण ज्या स्पर्धा घेतल्या, एक म्हणजे कविता, एकांकिका आणि बालनाट्य, या तिन्हीचे आज आपण इकडे बक्षीस समारंभासाठी सगळे जमलेलो आहात. अर्थात आजचा कार्यक्रम तसा खूप सोपा असतो, पण त्याच्या मागचं जे कष्ट, जे क्लब्सने घेतलेले कष्ट, क्लबचे ऑफिसर्स आज अविनाशने माझ्या मते पुढाकार त्यांनी आणली ना, त्यांनी घेतलेला आहे. आणि सर्वच क्लबचे लोक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे परीक्षक असतात की ज्यांना सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, तेवढा वेळ द्यायला लागतो आणि त्यातनं नंबर काढणं वगैरे हा प्रकार जो असतो ना, त्याच्यात खूप 19-20चा फरक असू शकतो. पण काही नक्कीच त्यांचे ठरलेले
एक त्यांनी डिफाईन केलेले नियम असतील त्याच्यामध्ये सगळं बसून ते न्यास केलेलं आहे. माझ्या मते त्यांचं सगळ्यात आपण सगळ्यांनी कौतुक करावं सगळ्या परीक्षकांसाठी. हे खूप जबाबदारीचं आणि मोठं काम असतं, चिकाटीचं काम असतं आणि त्यांनी आज खूप चांगल्या पद्धतीने ते पार पडले. धन्यवाद. मित्रांनो, रोटरी जसं आपण म्हणतो की आम्ही लोकांसाठी काम करतो, कम्युनिटीसाठी काम करतो. आजच्या कार्यक्रमाला येऊन खरं सांगायचं तर एक वेगळा अनुभव येतो. मी गेल्या वर्षी पण आलेलो होतो तुमच्या याच कार्यक्रमासाठी, पण गव्हर्नर म्हणून पहिल्यांदा मला याचा चान्स, आणि हा एकच असतो आमचं, एकच वर्ष असतं, कारण तर पुढच्या वर्षी गव्हर्नर म्हणून नाही येऊ शकणार. सगळ्यात सर्व जे आज पार्टिसिपंट्स आहेत त्यांचं आपण अभिनंदन करावं. शेवटी पार्टिसिपंट्सच आले नाही तर त्या कॉम्पिटिशनला काही अर्थच उरत नाही. आणि जेवढे जास्ती पार्टिसिपंट्स तेवढी त्याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन तयार होते. एक गोष्ट नक्की आहे की सर्वच लोक जर करत नसतील की आपण हे जिंकायसाठी म्हणून भाग घ्यावा, तर माझ्या मते हे थोडंसं त्यांनी माइंडसेट बदलायला पाहिजे. जिंकायसाठी म्हणूनच भाग घ्यायला पाहिजे प्रत्येकाने, तरच त्याच्यामधनं सगळ्यात उत्कृष्ट त्यांच्याकडनं काम होईल असं मला वाटतं. कारण एक लक्षात ठेवा, ज्या आपण नावं काही ज्या एकांकिकाची वाचली सगळे, त्यातनं एक लक्षात येते की हा फक्त एक एंटरटेनमेंटसाठी आपण केलेला प्रयत्न नाही आहे. किंवा लोक जे नाटक करतात, आज वेगवेगळे प्रयोग आपण करतो, हे लोकांच्या एंटरटेनमेंट पुरतं राहिलेलं नाही आहे. आजपर्यंत पूर्वी असेल एखादे, मला माहीत नाही, पण आता त्याचं महत्त्व वाढलं आहे. आपण एक समाजाला एक मेसेज देत असतो वेगवेगळ्या पद्धतीने, आणि हे मेसेज जे असतात ते वेगवेगळ्या नाटकातनं वेगवेगळे मेसेजेस असतात, जे नक्कीच प्रत्येक जो प्रेक्षक असतो त्याला नाही म्हटलं तरी एक बघितल्यानंतर किंवा एखादी कविता आज मुलांनी ज्या असल्या त्या कविता ऐकल्यानंतर जरा एक 5 मिनटं आपण त्याच्यावर विचार करतो. हे विचार करायला 5 मिनटं का व्हा किंवा 10 मिनटं ना, हा विचार करायला लावतं. त्याचाच अर्थ आहे की त्या सादरीकरणामधनं तुम्हाला काहीतरी मेसेज मिळालेला आहे. आणि त्यामुळे या दृष्टीने मला एक म्हणजे आता मी असं काय जास्ती बोलायचं नाही. आज आपल्याकडे चांगले वक्ते आहेत आणि नक्कीच त्यांना ऐकायला आपण सगळे इथं आलेलो आहे. पण जे लोक आज या स्पर्धेमध्ये जेव्हा भाग घेतात, आता कोणाला बक्षीस मिळतं, कोणाला बक्षीस मिळत नाही, हा भाग वेगळा आहे. पण आज भाग घेणं, ह्याच्यामध्ये आपण एका प्लॅटफॉर्मवर येणं, हे सुद्धा एक मोठे अचीवमेंट आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही ज्या दिवशी समजा अगदी पहिल्या वर्षी तुम्ही आज भाग घेत असेल तर ही तुमची सुरुवात आहे. आणि नक्कीच तुम्हाला आज आता आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आहेत, वक्ते आहेत इतर, त्यांच्या मार्गात आणि आज पारखे साहेबांनी सुद्धा खूप छान गोष्टी सांगितल्या की त्याच्या मागचा विचार कसा पाहिजे आणि आपण काय गोष्टी करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरनं माझ्या मते पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला खूप फरक पडेल आणि तुम्हाला हे त्यांचे जे मेसेजेस आहेत किंवा त्यांचे जे विचार आहेत ते करून आणखीन चांगली आपण सादरीकरण करू शकू. परत शेवटी मी सर्वच मान्यवरांचे मी आभार मानतो की त्यांच्यासमोर मला आज बसायला इथं मिळालं, म्हणून हेरिटेज क्लबचे सगळ्यांचे आधी आभार मानतो, मला इकडे बोलवलं. आणि मित्रांनो, जिंकणं हे आपल्या हातात नसतं, ते जिंकायसाठी प्रयत्न करणं आणि सगळ्यात जास्त किती आपण कुठेही मागे न पडता प्रयत्न करणं हे मात्र आपल्या हातात असतं. असेच करत राहूया. धन्यवाद. धन्यवाद सर. संदेश देणारं तुमचं मनोगत ऐकून आम्हाला खरंच आनंद झाला. तुमची उपस्थिती आमच्यासाठी कायमच प्रोत्साहन देणारी असते. तुमचं असंच मार्गदर्शन आम्हाला कायम लाभो. मी आता अविनाश ओगले यांना इथे आमंत्रित करते आहे. त्यांना परीक्षकांचं मनोगत तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. परीक्षक त्यांचं मनोगत सांगणार आहेत. जे आज इथं नाही आहेत त्यांचंच फक्त मी वाचून दाखवणार आहे. या एकांकिका स्पर्धेला लेखन परीक्षक म्हणून राजीव बर्वे यांची त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं. मराठी सिनेचित्र निर्माते आणि दिग्दर्शक, प्रसिद्ध साहित्यिक, दिलीप राज प्रकाशनचे मॅनेजिंग डायरेक्टर, एकांकिका लेखक आणि दिग्दर्शक आणि अखिल भारतीय प्रकाशक संघाचे अध्यक्ष
असे राजीव बर्वे यांनी बालनाट्य आणि मोठ्या लोकांच्या एकांकिका या सर्वांचं परीक्षण केलं. ते आज पुण्यात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी त्यांचा मनोगत ते पाठवलेले ते मी त्यांच्या वतीने वाचून दाखवतो. सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धक मित्र आणि रसिक हो, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजने माझ्याकडे एकांकिका लेखनाचा परीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली, याबद्दल मनापासून ऋण व्यक्त करतो. जगभरात विखुरलेल्या पण मनाने भारतात, महाराष्ट्रात आणि शरीराने तेथे पण मनाने येथे राहणाऱ्या मराठी माणसांच्या या एकांकिका, परदेशस्थ मराठी जनांच्या या एकांकिका नक्कीच वेगळ्या धाटणीच्या होत्या हे नमूद करायला लागेल. एकांकिकेमध्ये तिकडची पार्श्वभूमी नक्की होती, पण सगळ्यांचे मूळ शेवटी आपल्याकडेच होते. मराठी एकांकिकेमध्ये स्वाभाविक असेल, पण इंग्रजी वाक्यांचा वापर बहुतेकांनी मुक्तपणे केला होता. काही अपवाद सोडल्यास सर्वच एकांकिकांची भाषाशैली चांगली होती. जाने भी दोचे लेखन सुरेख, कथानकाला वेग, वाचनीयता, चटपटी, मोजके पण अर्थपूर्ण संवाद याने नटलेली ही एकांकिका. खेळ सावल्यांचा यांचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. यातले कथानक वेगळे व अनाकलनीय असले तरी खोट्या चोरीची कथा उत्कंठावर्धक नक्कीच होती. सेंटिमेंटल ही नेहमीच्या एकांकिका फॉर्मपेक्षा वेगळी होती, तर 12 तास ही 12 तासांची लव्ह स्टोरी ही एक छान सुखांतिका. 12 तास एखाद्या अनोळखी मुलीबरोबरचा प्रवास लेखकाने खरोखरच आकर्षक केला आहे. बालनाट्यात राजा राणीची एकांकिका साधी सरळ, इतर 2 बालनाट्य पण नक्कीच प्रयत्न चांगला होता. परदेशातील आपलीच ही मराठी माणसं तिकडे अर्थार्जनासाठी राहिली तर ती मनाने येथेच असतात. त्यांची इथल्या शब्दांशी मातीशी नाळ तुटत नाही. हे सुखद वास्तव सर्व एकांकिका वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. लेखकास तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची प्रतिभा स्वस्थ बसू देत नाही, हेच खरे. विश्व मराठी एकांकिका स्पर्धेमुळे या जगाच्या पाठीवर कुठेतरी दडलेल्या प्रतिभेला वाव मिळाला, हे महत्त्वाचे आहे. या सर्व एकांकिकांच्या लेखकास अधिक उत्तम विविधतापूर्ण लेखनासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. तर असं हे राजीव बर्वे यांचं मनोगत होतं. एकांकिकांचं परीक्षण आपले 2 परीक्षक होते. एक होते श्रीकांत भिडे, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये बरीच बक्षिसे मिळवलेल्या अनेक नाटकांचे दिग्दर्शक होते, आणि बहिरा या चित्रपटासाठी नुकतंच त्यांना दादासाहेब फाळके स्टेट पुरस्कार मिळाला होता. आणि आपले दुसरे परीक्षक होते आदित्य इंगळे. आम्ही आणि आमचे बाप, लाभले आम्हाचं भाग्य, सोयरे सकळ या नाटकांचे दिग्दर्शक. मी फक्त काहीच नावं सांगतोय आता. आणि अलीबाबा आणि 40शीतले चोर, आंधळी कोशिंबीर, बिन लग्नाची गोष्ट, माया या चित्रपटांचे लेखक दिग्दर्शक. तर आदित्य इंगळेंना मी विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावा. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर सगळे आणि आपण जे सगळे स्पर्धा ज्यांनी केली ते सगळे मान्यवर, आपल्या सगळ्यांचं स्वागत. मला कल्पना आहे की सगळ्यांना बोलणं आणि भाषण ऐकण्यापेक्षा रिझल्ट ऐकण्यात जास्त इंटरेस्ट असणार आहे. त्यामुळे फार बोलत नाही. आणि खरं तर बोलण्याचं काम तुम्ही केलेत, ज्याचं मला फार विशेष आनंद होतो आहे. स्पर्धेचं परीक्षण करताना परीक्षकांसाठी सगळ्यात आनंदाची बाब असते ती म्हणजे त्याचा रिझल्ट पटकन न लावता येणं. कारण जेवढी स्पर्धा सशक्त तितकं कन्फ्युजन जास्त होतं की हे चांगलं का ते चांगलं, मग त्याचे निकष अजून वाढतात. आणि कुठल्याही सुदृढ स्पर्धेचं मला वाटतं हे चांगलं लक्षण आहे. 5 वर्ष अशा पद्धतीची स्पर्धा करणं याच्यासाठी मी आधी सगळ्या आयोजकांचे, रोटरी क्लबचे, ओगले सर, लीना मॅडम या सगळ्यांचं आधी मी अभिनंदन करतो, आभार मानतो. याचं कारण असं आहे की त्यांनी केलं, सातत्याने सचोटीने इतकी वर्ष काम केलं, म्हणून आम्हाला इतक्या छान छान एकांकिका बघायला मिळाल्या. मला त्याचा जास्त आनंद होतोय परीक्षणापेक्षाही. आणि एकांकिका फक्त सादर करणं आणि आपलं मत मांडणं किंवा आपलं एक्सप्रेशन मांडणं, या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं. की
ज्या पद्धतीने एकांकिका आलेल्या होत्या त्याच्यामध्ये लोकांना त्यांचं काहीतरी म्हणायचं होतं, नुसतं रंजन न करता त्याच्या मागे काहीतरी भूमिका होती, त्याच्या मागे काहीतरी व्यक्त व्हायचं होतं, आणि ही फार छान गोष्ट आहे. पुढच्या वर्षी स्पर्धेमध्ये मला असं वाटतं की जेवढे जास्त नवीन लेखक येतील आणि तुमचे प्रॉब्लेम तुमच्या माध्यमातून, प्रॉब्लेम म्हणणं चुकीचं आहे, आपण असं म्हणू की आपलं एक्सप्रेशन, आपली अभिव्यक्ती आपण जितक्या छान पद्धतीने मांडू शकू तितकं ते जास्त उत्साहवर्धक असेल. मला एक अजून फार महत्त्वाचं आयोजकांचं अभिनंदन करायचं आहे आणि आभार मानायचे आहेत पुन्हा, की बालनाट्य स्पर्धा त्यांनी घेतली. छोट्या छोट्या मुलांना मराठी बोलताना, परदेशस्थ मुलांना मराठी बोलताना बघून खूप छान वाटतं, कारण त्यातले कदाचित कित्येक शब्द त्यांना कळत नसतील, पण ते म्हणताना ते त्यांच्या कानावरून जातात ज्या वेळेला, त्यावेळेला कुठेतरी त्याबद्दलची क्युरिओसिटी निर्माण होते. आणि आपण ज्या भव्य आणि प्राचीन परंपरेचा भाग आहोत ते काय आलंय आपल्यापर्यंत याच्याबद्दलची उत्सुकता निर्माण होणं आणि हळूहळू या माध्यमातून त्याच्याविषयी अभिमान जागृत होणं, ह्या मला वाटतं फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्या अशा नाटकातून जर झालं, एक्सप्रेशनच्या माध्यमातून झालं, तर ते मुलांपर्यंत जास्त लवकर पोचतं आणि त्यांनी उत्साह वाढतो. आणि मी त्यांच्या आईवडिलांचे ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि खरंच फार छान पद्धतीने मुलांनी केलंय, कामं केलेली आहेत. त्यातला विशेष मला उल्लेख करावासा वाटेल, नाटक आणि बरंच काही मध्ये एका मुलीनी ती फुलराणीमधला जुलेखाचा, वीज म्हणाली जर तिला मधलं जुलेखाचा हे जे पीस होते, प्रसंग होते, ते फार सुंदर पद्धतीने, आणि मला त्याच्या दिग्दर्शकांचंही कौतुक करायचं आहे, कारण आपण काय सादर करतोय ह्याचं भान असणं किंवा ते समजणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते त्या मुलांना कळत होतं. म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा करताना त्या मुलीला आपण काय म्हणतो हे कळत होतं, याचं मला फार छान वाटलं, कौतुक वाटलं. आणि त्याच्यासाठी त्या दिग्दर्शकांचेही तितकेच आभार, आईवडिलांचे आभार, की तुम्ही ही भाषा, हे संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहात. आणि आपल्या भाषेविषयी आपल्याला वाटणारा अभिमान, म्हणजे आधी आपल्याला बऱ्याच वेळेला परदेशात गेलं किंवा कोणी पटकन इंग्लिश बोलायला लागलं की आपल्याला आपला कॉम्प्लेक्स जास्त येतो, आणि कॉम्प्लेक्सला मराठी शब्द सुचत नाही, म्हणून मी कॉम्प्लेक्स कारण न्यूनगंडापेक्षाही तो नाही खरं सुचत. तर तसं न होता आपल्या भाषेविषयी आपलं वैषम्य, वा वा वा, वैषम्य खरंय, तर त्याचं वैषम्य आपल्याला वाटणं हे चूक आहे. आपली भाषा हे माध्यमाचं साधन आहे, आणि त्याचं ज्या वेळेला अभिव्यक्तीमध्ये रूपांतर होतं त्यावेळी त्याची संस्कृती होते. तर ती संस्कृती आपली आहे आणि ती आपण आपल्या माध्यमातून जपावी, आणि ते तुम्ही फार छान पद्धतीने करता, याचा खरंच खूप आनंद आहे. म्हणजे ही फार कमी वेळेला असं होतं की स्पर्धा आणि नाटक बघताना बऱ्याच वेळेला अरे बापरे आता हेही बघायचं का असं होतं, पण इथे खरंच आनंद मिळाला आणि हे फार छान आहे. भारतातल्या स्पर्धांना परीक्षण करताना जितका आनंद मिळतो, जितका त्रास होतो, तितकाच त्रास आणि आनंद, त्रास मी चांगल्या अर्थाने म्हणतोय रिझल्ट लावण्याच्या दृष्टीने, तितकाच याही स्पर्धेला झाला. इतक्या प्रतीला आता ही स्पर्धा येऊन थांबलेली आहे आणि त्याचं खरंच आपण सगळेजण त्याच्यात सहभागी आहोत, हे फार फार छान गोष्ट आहे. मी अजून काही बोलत नाही. ज्यांना मिळाली आहेत बक्षिसं त्यांचं कौतुक, ज्यांना मिळालं नाही आहे त्यांनी आता घाला शिवाय, मला काय त्याला पर्याय नाही, किंवा जो नाही आहे श्रीकांत त्याच्या नावाने. कारण आम्ही स्पर्धा करत होतो त्यावेळेला जनरली बक्षीस मिळालं की काय परीक्षक सॉलिड आहेत ना, आणि मिळालं नाही की नाही रे त्यांना नाही कळतच नाही, काय नाही, या लोकांना काय कळणार आहे आपण काय करतो ते, हे असतंच आणि ते योग्यही आहे त्या वेळामध्ये किंवा त्या पद्धतीने. पण हे करताना बरेच निकष लावावे लागले आणि त्यामुळे कोणाला जर मिळालं नसेल तर दुःखी होऊ नका. काही इतर कारणांमुळे दुसऱ्यांना बक्षीस द्यावं लागलं असेल याच्यावर विश्वास ठेवा. आणि खरंच सगळ्यांचं अभिनंदन मनापासून, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. परीक्षकांची जबाबदारी किती महत्त्वाची आणि मोठी असते हे आपल्याला आत्ता कळलंय.
जे परीक्षक इथे उपस्थित आहेत आणि जे नाही आहेत त्यांची मनोगतं आपल्याला ऐकायला मिळाली. खरंच आपण भाग्यवान आहोत. त्या निमित्ताने आपल्याला त्यांचे विचारही समजले. ही सगळी मनोगतं, ही कौतुक, शाबासकी आणि मार्गदर्शन याचं उत्तम मिश्रण होतं. या सर्व परीक्षकांसाठी आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवूया. आता मी सुनीताला आपल्या प्रमुख पाहुण्यांची औपचारिक ओळख करून द्यायची विनंती करते. खरं म्हणजे त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाही आहे. सुनीताने परिचय करून दिला की आपण त्यांचं मनोगतही ऐकणार आहोत, ज्याची आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. सुनीता. नमस्कार. माधुरीने म्हणल्याप्रमाणे डॉक्टर गिरीश ओक एवढं म्हटलं की फारशी काही ओळख करून द्यायची गरज नाही, पण तरी त्यांची कारकीर्द किती मोठी आहे नुसता एक दृष्टिक्षेप टाकूया. नाट्य चित्रपट क्षेत्रातील एक आदरणीय नाव. त्यांची 1984 पासून आजपर्यंत तब्बल 42 वर्षांची अखंडित व्यावसायिक कारकीर्द आपल्या सगळ्यांसमोर आहेच. नाटक, सिरियल, चित्रपट अशा अभिनयाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवलेला आहे. तो मी नव्हेच, बेईमान, दीपस्तंभ, कुसुम मनोहर लेले, देहभान, तुझे आहे तुझपाशी, यू टर्न, काळी राणी, 38 कृष्णविला अशा 50हून अधिक नाटकांमधून आपण त्यांच्या अभिनयाला दाद दिलेली आहे. छोट्या पडद्यावरच्या असंख्य सिरियल्स म्हणजे जुळून येती रेशीमगाठी, अग्निहोत्र, या सुखानोया, निवडुंग, अवंतिका, किमयागार, दामिनी आणि अशा अनेक मालिका डॉक्टरांच्या अभिनयाने सजलेल्या आहेत. तसेच मोठ्या पडद्यावरील चित्रपट, हिंदीमध्ये कॉर्पोरेट, भेजा फ्रायसारखे किंवा मराठीतले आम्ही असू लाडके आणि नुकतेच प्रदर्शित झालेले बिनलग्नाची गोष्ट आणि माया हे अगदी लेटेस्ट त्यांचे 2 चित्रपट आहेत. ह्या सगळ्यांमध्ये आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिलेलाच आहे. मगाशीच मी बोलताना त्यांना म्हटलं की आम्ही असे काही प्रेक्षक आहोत की ठराविक नावं बघून हा माणूस आहे का काम करायला, मग नक्की जाऊन बघून येऊया, काहीतरी नक्की चांगलं बघायला मिळेल, अशा नावांमधलं हे एक नाव आहे. नाट्यदर्पण अवॉर्ड, झी मराठी नाट्यगौरव पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे बेस्ट ॲक्टर अवॉर्ड, नागपूर भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले असे हे आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गिरीश ओक यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. कॅमेऱ्यातूनही नमस्कार सगळ्यांना. एकतर पुण्यातला कार्यक्रम ओगले गोगटे अशी आडनावं, ही वास्तू आणि त्यात रोटरीचा कार्यक्रम, फारच एकदम असं शिस्त आणि असं जरा दडपण येतं. त्यात आज अजून एक दडपण म्हणजे तो कॅमेरा आहे आणि तो काही देशांमध्ये काही पालक बघतायत आणि ते पार्टिसिपंट्स पण बघतायत वगैरे, असं असं दडपणाखाली आहे. मला भाषण करण्याची सवय नाही. लेखकाने दिलेले वाक्य पाठ करून, महिनाभर पाठ करून तुमच्यासमोर सादर करणारा मी एक नट. त्याचं कौतुक झालं की बरं वाटतं. माझं नाव बघून नाटकाला येतं ते ऐकल्यानंतर तर फारच बरं वाटतं आणि असं एकदम जबाबदारीने खांदे असे खाली येतात. काही मुद्दे जे सुचले ते शेअर करीन. मुख्य खूप वेगळेपणा या स्पर्धेतला जाणवला म्हणून, आणि तो 5 वर्ष मी काही मला माहीत नव्हता याबद्दल खंत व्यक्त करतो, आणि 5व्या वर्षी मला तुम्ही कळवू दिलात याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि हा जो वेगळेपणा आहे तो मी वेगळा सांगायला नको, तो सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनीच सांगितला आहे. तो फार आवडला. दुसरी आवडलेली, अत्यंत आवडलेली गोष्ट आणि खूप मनात नेहमीसाठी राहील अशी एक गोष्ट, नॉर्मली काठी घेऊन आलेले किंवा हात धरून चालणारे आजी आजोबांच्या वतीने नातू किंवा त्यांची मुलं बक्षीस घ्यायला जातात. आज एक्झॅक्टली उलटं झालं आणि ते बघून मला खूप बरं आणि एका क्षणी तर मग मी लाऊड बोललो सुद्धा की आनंद चेहऱ्यावर मावत नाही आहे असं. ते इतकं बरं वाटलं आणि त्याचं सगळं पुण्य तुम्हाला जातं. आणि
दुसरं एक आश्चर्य वाटलं म्हणजे 12 देशांमधून तुम्ही म्हणता पार्टिसिपंट्स होते आणि 20 देशांमधून पार्टिसिपंट्स होते आणि बरेचसे त्याचे प्रतिनिधी म्हणूया आपण की आजी आजोबा किंवा त्यांचे असतील ते हजर होते. म्हणजे पुण्यातले केवढे लोक 20 देशांमध्ये आहेत हा एक पुन्हा. आणि युटर्नच्या वेळी आमचा एक असा अनुभव होता नाटकाच्या वेळी किंवा कुठल्याही नाटकाच्या वेळी. कुठल्याही नाटकात पुण्यावर विनोद केला की पुणंच नाही जगभरात कुठेही लाफ्टर मिळतो. पुण्यातले लोक जगभर पसरलेले आहेत हे अजून एकदा सिद्ध झालं. आजी आजोबांवरून एक छान वाक्य आठवलं मला, ते शेअर करतो तुमच्याशी. ते आता मला खूप आठवलं की नातवासाठी आजी आजोबा कसे असतात, काय असतात. नातू म्हणजे काय, दुधावरची साय सगळ्यांनाच माहीत असेल. पण एक कुठेतरी वाचलं होतं मी की एक नातू विचारतो आपल्या आजी आजोबांना की आंब्याच्या देठाला 2 पानं कशासाठी. तर आजी आजोबा म्हणतात की आजी आजोबा असतात आपल्या नातवासाठी. तर ती बाळकैरी जेव्हा असते ती बाळकैरीचा साईज एवढा असतो आणि पानांचा साईज प्रपोर्शन वाईज खूप मोठा असतो आणि ती त्याला उन्हापासून पावसापासून प्रोटेक्ट करतात. आणि मग ती बाळकैरी जेव्हा मोठी होते तेव्हा पानं गळून पडतात. पण ती मोठी व्हायला कारणीभूत मात्र ती पानं असतात. तुम्ही पानं आधी ठेवतात. तुमच्या नातवाचं कौतुक बघताना तुमच्या चेहऱ्यावर मला ते सगळं दिसत होतं. तो आनंद कशातच मोजण्याजोगा नाही. मला तो खूप जाणवला. इतक्या उत्साहाने ते असं चालत सगळे आजी आजोबा येत होते आणि तो जो काय त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता त्यासाठी लाख लाख तुम्हाला सॅल्यूट. खूप छान केलं तुम्ही. एकांकिका हा मुळात नाट्यप्रकार फार गमतीशीर आहे, रिस्की आहे, डेंजरस आहे. एकांकिकेमधूनच आम्ही सगळे आलो. प्रत्येकच नाटकातला नट जो असतो तो आधी एकांकिकाच करतो आणि मग हळूहळू पुढे येतो, मग सोकावतो. सभा धीट होता होता ओव्हर कॉन्फिडंट सुद्धा होतो काही वेळा. असो, पण अजूनही माझी नाटकं बघावीशी वाटतात म्हणजे बरं आहे, अजून जमिनीवर आहे मी. पण हा एकांकिका प्रकार मात्र फार रिस्की आहे. 40 मिनिटात एक सुरुवात मध्ये शेवटीचा कंटेंट सादर करायचा आणि कॉन्सन्ट्रेटेड ड्रग्स जसं असतं आपल्या पूर्वी आपल्याला 14 इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर घ्यायला लागायचे, आता 3 इंजेक्शनमध्ये भागतं. किंवा जनताचं औषध जास्त घ्यायला लागायचं, आता एका गोळीमध्ये होतं. तसं कॉन्सन्ट्रेटेड डोज असतो तो फार. त्या एकाच डोजमध्ये सगळं भरलेलं असतं खूप. तर ते करणं आणि सादर करणं, डिरेक्ट करणं, काम करणं ही खूप कसरत असते. यावेळी फक्त हे होतं की ते ऑनलाईन तुम्ही दाखवणार होतात. यातले फायदेही आहेत, तोटेही आहेत. समोर प्रेक्षक नसल्यामुळे काय ज्या गोष्टी येतात त्या एकांकिकेलाच फेस करायला लागतात. व्यावसायिक नाटकाचा प्रेक्षक जो असतो ना तो तिकीट काढून आलेला असतो. त्यातही पुण्यातल्या आणि इतर गावातल्या प्रेक्षकांमध्ये फरक आहे. पण तिकीट काढून आलेला प्रेक्षक हा सहनशील असतो. तर आमच्या चुका काही झाल्या तरी त्या ॲक्सेप्ट करतो, स्वीकारतो. पण एकांकिकाचा किंवा स्पर्धेच्या नाटकाचा प्रेक्षक हा अतिशय असा अस्वस्थ असतो. जराशी जरी चूक झाली, एखादं जरी वाक्य चुकलं तरी लगेच मुद्दाम असे आवाज येणारे मी पाहिले. एकांकिका पाडणारे काही एलिमेंट्स बसलेले असतात प्रेक्षकात ते मी पाहिलेत. काय झालं की मुद्दाम चुकचूक करायचं, मुद्दाम टाळ्या वाजवायच्या वगैरे. खूप डेंजरस असतो तो प्रेक्षक जो असतो तो. असा अक्षरशः असा थिन लाईनवर असतो तो की तयारच असतात काय चूक झाली की. तर ते निदान या सगळ्या स्पर्धकांना अनुभवायला नाही मिळालं. त्यांनी ऑनलाईन एकांकिका सगळ्यांना पाठवल्या. पण त्यातला फायदा असा झाला की बाकी स्पर्धांमध्ये बाकीच्या एकांकिका सगळे स्पर्धक बघत नाहीत. आणि माझं नेहमी बऱ्याच ठिकाणी मी परीक्षक म्हणून जातो किंवा असं जात होते की बाकीच्या एकांकिका बघायला हव्यात. तर आपलं म्हणजे मगाशी जे आदित्य म्हणाला की ज्यांना बक्षिसं मिळालं नाहीत ते शिव्या देतील, त्यांना काय कळतच नाही वगैरे म्हणतील. तर ते जातं सगळं. मग की आपण कुठे आहोत या स्पर्धेत ते कळतं आणि अभ्यास पण होतो. म्हणजे बाकीचं पण सगळं दिसतं आपल्याला. तर ते फार छान झालं तुम्ही सगळ्या एकांकिका सगळीकडे दाखवल्यामुळे. एकांकिका लहान मुलांच्या तुम्ही घेतल्यात, कविता, उतारे हे सगळं घेतलं. ह्याचा एक वेगळा आनंद असा झाला की एकांकिकांबरोबर तुम्ही कविता पण त्यांची पण स्पर्धा घेतली आणि उतार्यांची पण स्पर्धा घेतली. गेल्या आता 20, 25, 30 वर्षांपासून आम्ही US ला नाटकांसाठी जातो
जवळपास 15 शो आमचे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये असतात आणि मग तिथे आमचा मुक्काम पण त्यांच्या घरी असतो आणि मग त्यांच्याबरोबर काही गेट टुगेदर्स होतात, काही आदानप्रदान, त्याला काहीतरी मीट अँड ग्रीट नावाचं एक असं म्हटलं जातं. मग ते नाटकाच्या आधी करायचं नसतं, कारण नाही तर मग नाटकाला येत नाहीत लोक वगैरे, असं फार गमतीशीर प्रकार आहेत. मी मुद्दाम तिकडे सगळेजण ऐकतात म्हणून सांगतो. पण खूप प्रेम असतं, खूप स्वागत असतं. त्यांना काय करून काय नको असं झालेलं असतं त्या सगळ्यांना. आम्ही तिथे जातो तेव्हा इथलेच पदार्थ तिथे केलेले इतके छान छान आम्हाला ते करून खायला घालतात आणि खूप छान तिथे आमच्या त्या बैठकी होतात, मैफिली होतात, गाणी बिणी गप्पा गिप्पा. पण त्याच्यात एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ती पुढची पिढी जी आहे ना ती फारशी मिक्सअप नाही होत. मे बी तिथे जन्माला आल्यामुळे, तिथलं एज्युकेशन घेतल्यामुळे त्यांचं भाषा तेवढीशी ती नसते. म्हणजे ते मगाशी झालं न्यूनगंड नाही पण वैषम्य असेल, पण ते काहीतरी वेगळं त्यांना वाटतं आणि ते येतात, तुम्हाला छान भेटतात आणि हाय हाय अंक हा ये वगैरे असं येऊन एवढंच करून ते निघून जातात, आपापले वेगळे बसतात. तर त्यांना तुम्ही इथे आता एकत्र आणलं ना त्याचा फार आनंद वाटला मला. कारण मला अशी भीती वाटायला लागली होती की आत्ता आम्ही नाटक जाऊन तिथे करतोय, आत्ता करतोय, आत्ताही करतोय, एखाद्या वेळेला पुढच्या वर्षी आमचंच नाटक जाईल किंवा पुढेही चालू राहील. पण ही जी पिढी आहे आत्ताची तिथे नाटक घेणारी किंवा हे जे काय नाटक तिथे बसवणारे लोक आहेत ते सगळे इथलं शिक्षण घेतलेले लोक आहेत, ते तिथे जाऊन सेटल झाले आहेत. त्यांची नेक्स्ट पिढी जी आहे, जी आत्ता शाळेत आहे तिथल्या किंवा तिथल्या कॉलेजमध्ये, ती कितपत ते करेल ही शंका आहे. तर त्यांच्यासाठी ही तुमची जी काय हे आहे ती वाढव, अजून तिकडे हे पसरेल. काही ठिकाणी काही संस्था आहेत त्या ते नाटक बसवत आहेत, करतायत, नवीन मुलांना इन्व्हॉल्व करतायत, पण हे अजून याच्या माध्यमातून जाईल. त्याबद्दल तुमचे आभार मानतो, कारण ते व्हायला हवं. कारण ती भाषा नाहीतर मग राहणारच नाही. आधीच ती मुळात किती लोक बोलतात जगात माहीत नाही. म्हणजे इंग्लिशपेक्षा स्पॅनिश जास्त बोलली जाते खरं तर, पण उगीच इंग्लिशचा उदो होतो. मराठी भाषा किती लोक बोलतात आता हळूहळू कमीच होत चाललाय, पण त्याच्यात हा आपण सहभाग करूया. एकांकिकेची तालीम हे सगळ्यांनाच माहिती आहे की तो जो काय अवेअरनेस येतो, सभाधीटपणा येतो, लोकांमध्ये मिसळण्याचा एक येतो. आता ते खूप आवश्यक होत चाललंय. तिकडे पण आहेच, इकडे पण आहेच की फार ते सगळं स्क्रीनमध्ये चाललं आहे. आणि आता तर ते AI आल्यामुळे सगळ्याच गोष्टी निबंध पण तिथूनच बनवून घ्यायचा, मग त्याच्यावरच तो लिहायचा इथपर्यंत चाललंय. काही झालं की तो माणूस ChatGPTला विचारतो आणि त्याचं उत्तर घेतो, असं चाललंय. त्या दृष्टीने मला हा प्रयत्न खूप, कारण हे पोरं 1 महिना तरी निदान तालमीसाठी भेटली असणार, मुलं भेटली असणार, त्यांचे पालक भेटले असणार, त्यांनी आपापसात काहीतरी इंटरॅक्शन केली असणार. आणि माझ्या मते मी नेहमी म्हणतो की लर्निंग इज अ प्रोसेस आणि एव्हरी न्यू थिंग इज अ प्रोसेसर. तसं ते प्रत्येक नवीन गोष्ट, मला आज हे सभागृह पहिल्यांदा बघायला मिळालं की प्रोसेस आहे, लर्निंग आहे माझं. मला छान वाटली इमारत मी बघितली प्रत्येकच गोष्ट. म्हणजे ते 2 मुलं एकत्र भेटत असणार, ते आपापल्या भूमिकांबद्दल एक्सचेंज करत असणार, घरच्या लोकांबद्दल एक्सचेंज करत असणार, त्याची शाळेबद्दल सगळं काय जे आहे ते फोनवर न करता किंवा चॅट न करता ते प्रत्यक्ष बोलले असणार. आणि हे फार मोठं काम तुम्ही केलं. त्या पोरांना एकत्र आणलं, त्यांच्या आईबापांना एकत्र आणलं. याच्या पुढे त्याच सगळे ते ग्रुप बनतील, ते मग शनिवार रविवार भेटायला लागतील, मग काय जे त्यांचं ते एकत्र व्हायला लागेल. इतर कार्यक्रम या एकांकिकेच्या मोटिवेशनमुळे अजूनही काही कार्यक्रम ते बसवतील. ही एकांकिका केल्यामुळे किंवा ही कविता म्हटल्यामुळे अजूनही 4-5 कविता त्यांनी तपासल्या असणार. हे सगळं वाढत जातं व्हायरससारखं. तर ते झालं याच्याबद्दलही तुमचं अभिनंदन करतो. आभार त्यांच्यातर्फे मी तुमचे मानतो की तुम्ही हे त्यांना करू दिलत. अजून एक सुचवा असं वाटतं की एकांकिका आदित्यानी म्हणून आत्ता जो तो मुद्दा म्हटला तो मला असं नेहमी वाटतो की एकांकिका चांगल्या ज्या आहेत त्या निवडून त्याच्यातून करण्यापेक्षा नवीन लिहिली जावी एकांकिका. मला नेहमी वाटतं असं. मग ती कशीही असो, चांगलं वाईट असं काही नसतं. तो नवीन प्रयत्न असतो तो खूप स्तुत्य असतो. तर ते जर का आपण त्यांना उद्युक्त केलं की त्यांचे विषय, लहान मुलांची एकांकिका आहे तर लहान मुलाचाच विषय त्यांनी तो सुचवायचा. हां, मग तो डेव्हलप कसा करायचा, तो बसवायचा कसा, त्याचं क्राफ्टिंग काय असतं हे मोठी माणसं करून देतील, त्यांना मदत करतील. पण शक्य तेवढं त्यांच्याकडनं करून घ्यायचं. दिग्दर्शक सुद्धा त्यांच्यातला एखादा आहे का, तुला काय वाटतं काय करावं, असं ते व्हावं. आणि त्यासाठी एवढं तुम्ही वर्षातनं एकदा हे करताय तर ह्याच्या 1-2 महिने आधी त्यांच्यासाठी जर का एक वर्कशॉपसारखं केलं आणि ते वर्कशॉपही लाईव्ह करायला नको. आमच्यातले जे काही तज्ज्ञ लोक आहेत
त्यांचे व्हिडिओ क्लिप्स घ्या या विषयातले आणि ते त्यांना पाठवून द्या. सगळ्यांना तुमच्याकडे सगळ्यांचा संपर्क आहे, सगळ्यांचे मेल्स आहेत किंवा काय आहेत, ते सगळ्या मंडळांना पाठवून दिलं तर त्यांना एक गाईडलाईन मिळेल की काय करूया. एखाद वेळा वेगळा थॉट मिळेल की नाही यार आत्ता आपण हा विचार केला नाही, आज करूया. त्यांना काही विषय सुचवा पाहिजे तर म्हणजे कल्पना एक आविष्कार अनेक नावाच्या स्पर्धा अशा व्हायच्या की एक माणूस विषय सुचवायचा आणि त्याच्यावर एकांकिका व्हायच्या. तो इतका भन्नाट प्रकार होता की एक कुठले विषय एक लाईन आहे आणि त्याच्यावर 50-50 100-100 एकांकिका तेव्हा तयार झालेल्या आहेत आणि त्याचा तो सगळा संग्रह आहे नाट्यदर्पणनी ज्या केल्या त्या. तर असं तुम्ही एक सुरू केलं की तुम्हाला यावर्षी पुढच्या वर्षीपासून मी विषय देणार की हा विषय तिथे कसा हँडल करताय आणि ते विषय तुम्हाला चांगले निवड तुम्ही करू शकाल चांगली की जो म्हणजे मग काय होईल की तिथलं एन्व्हायरमेंट, तिथले प्रॉब्लेम्स, तिथले त्या मुलाचा भवताल म्हणूया आपण, अवकाश म्हणूया, त्याची लिव्हिंग स्टाईल काय जी आहे ती हे तो त्यात आणू शकेल आणि त्याला लिहिता नाही आलं तरी चालेल. तो नरेट करेल, सांगेल मला हे वाटतंय, मला ते वाटतंय, मला ते ते एकत्र कसं करायचं आहे त्यासाठी इथलं कोणतरी माणूस नेमा तुम्ही त्याला करून द्या. हे जर केलं तर खूप वेगळं काहीतरी होईल आणि खूप वेगळा काहीतरी कंटेंट बघायला मिळेल आपल्याला असं मला एक सुचवा असं वाटतं. त्यात माझी काही मदत लागली तर तुम्ही कधीही मला सांगा, मी तुम्हाला ते देऊ शकेन. पण ते सोपं आहे, म्हणजे काही टाळ्या वाजवू नका, फार कठीण नाही आहे ते. मी एक दिवशी बसून ते फक्त नरेट करीन किंवा व्हिडिओ करीन, तुम्हाला पाठवून देईन तुम्ही. आणि शिवाय आता मी ज्या ठिकाणी गेलो आहे तिथे नाटकाशी संबंधित जे कोण लोक आहेत त्यांचे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स मी तुम्हाला देतोच. मी त्यांनाही तुम्ही अप्रोच होऊ शकता. आणि लिहून आणलेले मुद्दे संपले आहेत, इथेच बसून लिहिले खरं मी. खरंच खूप खूप अभिनंदन तुमचं, आभार तुमचे, धन्यवाद तुमचे. आणि मला तुम्ही बोलू त्यासाठी वेगळं एक जे दडपण आहे आत्ता किंवा आता आनंद पण आहे की कसं व्हायचं हा कॅमेरा जेव्हा पहिल्यांदा जेव्हा फेस करतो ना आपण तेव्हा मला कॅमेराचा आवाज यायचा, तेव्हा ट्र असा आवाज यायचा, मोटर असायची सेल्युलॉइड फिल्म जी रन व्हायची त्याच्यावर तर असा एक आवाज येतो. तो आवाज सुरू झाला ना की तेव्हा खूप पोटात स्पाझम येऊन गोळा यायचा की कॅमेरा सुरू झाला आहे माझ्यावर. आणि तेव्हा ते खूप महाग होती फिल्म, ती ब्लॅकनी घ्यायला लागायची वगैरे वगैरे. ह्या काळातला मी सुरुवात केलेली आणि इतकं टेन्शन यायचं की आता हा जर कट झाला किंवा माझ्यामुळे रिटेक झाला तर एवढी फिल्म वाया जाणार. तेव्हा वाया जायची ना फिल्म, पूर्णपणे फेकून द्यायला लागायची. आता काहीच वाया जात नाही, ते पुन्हा त्याच्यावरच करतात डिजिटल झाल्यामुळे. नंतर त्या कॅमेराचा आवाज बासरीसारखा किंवा सारंगीसारखा वाटायला, आवाज सुरू झाला असं होतं. तर ते दडपण जाऊन आता मला खूप बरं वाटतंय की मी तुमच्याशी सगळ्यांशी इथून बोलतोय. मी तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे येऊनही गेलो असेल. तुम्ही खूप वेगवेगळ्या देशांमध्ये बसलेले आहात. तुमच्याकडे रात्र झाली आहे मला कळतंय. मुलं आता झोपायला आले असतील हेही मला मगाशी सांगून झालं आहे. त्यांच्यासाठी सकाळी आधीचा कार्यक्रम घेतला वगैरे. तर तुम्हाला खरं तर तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इतक्या उत्साहाने याच्यात भाग घेतला आणि असेच भाग घेत राहा. पुढच्या वर्षी यापेक्षा याचं स्वरूप आपण बदलूया. त्यासाठी काही मदत लागली तर मला सांगा, मी ती करीन. आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. तुमच्या भाषणानंतर आता मी काय बोलू याचं मला थोडं दडपण आलंय. पण अतिशय रंजकपणे सहज भाषेत मुद्देसूद मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे विचार तुम्ही मांडलेत. आमच्या क्लबचं कौतुक केलं ही एवढी मोठी शाबासकी आहे की पुढच्या वर्षी 50 एकांकिकाचं उद्दिष्ट आम्ही नक्की गाठू आणि त्यासाठी अथक परिश्रम करू याची खात्री देतो. तुमच्या अभिनयाप्रमाणे जे असं सहज आणि प्रभावशाली अभिनय असतो तसंच तुमचं आत्ताचं मनोगतही सहज भाषेतलं पण प्रभावशाली होतं. तुमच्यासारख्या कलाकाराची प्रत्यक्ष भेट होणं, नाटकातल्या संवादांव्यतिरिक्त तुमचे विचार ऐकायला मिळणं अशी संधी कधीतरीच मिळते. ही संधी आम्हाला तुम्ही दिलीत, खूप खूप धन्यवाद. रोटरीच्या प्रथेप्रमाणे आता पुढील वर्षाचे आमचे क्लबचे अध्यक्ष रोटेरियन केदार गोडबोले यांना व्यासपीठावर आमंत्रित करते आहे आभार मानण्यासाठी. त्यानंतर विजया एकांकिकेचा स्पर्धा त्याचा निकाल जाहीर करेल आणि पारितोषिकाची धुरा सांभाळेल. नमस्कार. सर्वप्रथम सर्व पारितोषिक विजेत्या संघांचं आणि सहभागी जे कलाकार होते त्यांचं अभिनंदन. 12 वेगवेगळ्या देशातून 29 एंट्रीज याच्याकरता आल्या होत्या.
6 बालनाट्य होती. तर त्या विशेषतः मुलांचं अभिनंदन, जसं आता सरांनी सांगितलं की मुलं ॲक्च्युली बरीचशी त्यातली तिथंच जन्मलेत, तिथंच वाढलेत. तो डे टू डे त्यांचा मराठीशी संबंधच येत नाही, पण त्यांचे पेरेंट्स शिकवतात मराठी नाटक करतायत, सादर करतायत. आणि यावर्षी 6 बालनाट्य आलेली आहेत. तर त्या सगळ्यांचं विशेष कौतुक. मंचावर उपस्थित आपले प्रमुख अतिथी डॉक्टर गिरीश ओक, आमचे प्रांतपाल संतोष मराठे, प्रेसिडेंट शुभ्रो, सेक्रेटरी सोनाली, सर्वांचं मनपूर्वक आभार की तुम्ही आज वेळ काढून इथं आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं की जे या सगळ्या लोकांना नंतर उपयोगी पडणार आहे. हा व्हिडिओ आत्ता ऑनलाईन खूप लोक बघतायत, पण ही क्लिप आम्ही परत पण त्या यूट्यूब चॅनलवर टाकतो की जे आत्ता बघू शकले नाही आहेत ते नंतर पण बघू शकतील. आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याचा त्यांना नक्की उपयोग होईल. आणि त्याप्रमाणे पुढच्या वर्षी पण आपल्याला जास्त एकांकी जे आम्ही टार्गेट ठेवले 50 तर त्या नक्की येतील. आमचे परीक्षक प्रकाशजी पारखी, भक्ती पागे, राजू बर्वे, आदित्य इंगळे, श्रीकांत भिडे या सगळ्यांचं पण आभार. कारण ह्या ऑनलाईन एकांकिका बघून आम्ही त्यांना ते आधी व्हिडिओज सगळे पाठवतो, त्याचं परीक्षण करणं वगैरे हे पण खूप महत्त्वाचं काम आहे. आणि जसं आदित्यनी मगाशी सांगितलं की ते पण एक चॅलेंजिंग काम होतं. तर त्यांचं पण सगळ्यांचं आभार. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आभार. जे आजी आजोबा आलेले आहेत सगळ्या मुलांचे, कारण बरेचदा असं होतं की इथं कोणी नसतं, त्यामुळे मग ते इथं कोणीच येत नाही आणि मग ती नंतर बक्षिसं पाठवायला लागतं. पण आज सगळे आजी आजोबा आवर्जून उपस्थित आहेत. तर तुमचंही सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि आमच्या रोटरी क्लबचे सर्व मेंबर की या स्पर्धेमध्ये त्या सगळ्यांचं खूप मदत होते. तर त्या सर्वांचे आभार. परत एकदा मंचावरील मान्यवर आणि सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व सहभागी संघ आणि कलाकार त्यांचे विशेष आभार. कारण ही स्पर्धाच ऑनलाईन आहे, तुमच्या सहभागाशिवाय ही स्पर्धाच होऊ शकत नाही. तर पुढच्या वर्षी पण असंच सगळ्यांनी प्रतिसाद द्या असं मी आवाहन करीन. पुढच्या वर्षी आपण अजून मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा करू. आणि सर्वांचे आभार परत एकदा. आणि पुढची सूत्र विजयाकडे सोपवतो. थँक्यू. धन्यवाद केदार. आता एकांकिका स्पर्धेतील उत्तेजनार्थ व विशेष नैपुण्य पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी डी.जी. संतोष यांना विनंती करते. जे पारितोषिक घेण्यासाठी टीमकडून कोणी उपस्थित नसतील ते पारितोषिक आपल्याला डॉक्टर ओकांनी चांगलं सजेशन दिल्याप्रमाणे ओके आमच्या क्लबतर्फे कोणीतरी ती ट्रॉफी स्वीकारणार आहे. प्रथम उत्कृष्ट प्रकाश योजना, त्यामध्ये उत्तेजनार्थ सर्टिफिकेट जे आहेत ते सगळे ऑनलाईन देणार आहेत. मी परत एकदा सगळ्या क्लब्सना आठवण करून देते. उत्तेजनार्थ बक्षिसे मिळालेली आहेत. स्क्वेअर 1, ड्रामेबाज दोहा, नेहा कर्वे सर्टिफिकेट्स आहेत. उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे एकांकिका अबोली याकरता मुद्रा आर्ट अकॅडमीमध्ये बासेल यांना. ही दोन्ही उत्तेजनार्थ बक्षिसं उत्कृष्ट प्रकाश योजना या कॅटेगरीमध्ये दिलेली आहेत. आता आपण ट्रॉफीजकडे वळूया. उत्तम प्रकाश योजना तृतीय पारितोषिक शोकपर्व एकांकिका, सिडनी नाटक मंडळी, सायरन भावे. कोण येत आहे ट्रॉफी घेण्यासाठी? नेऊन द्यायची असेल तर मी येतो. आधी सांगितल्याप्रमाणे हे सगळे आमच्या क्लबचे प्रतिनिधी पुढे येत आहेत ट्रॉफी घेण्यासाठी. द्वितीय पारितोषिक द कॉन्शन्स कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन. आणि उत्कृष्ट प्रकाश योजनेसाठी प्रथम पारितोषिक जात आहे एकांकिका सावल्या
ऑकलँड मराठी अमेय पत्की. उत्कृष्ट संगीत उत्तेजनार्थ सर्टिफिकेट्स आहेत पुढील प्रमाणे. एकांकिका सावली ऑकलँड मराठी निकिता गोसावी. 12 तास ह्या एकांकिकेसाठी फिफ्थ वॉल थिएटर गिरीश कोते. स्क्वेअर वन या एकांकिकेसाठी ड्रामेबाज दोहा पल्लवी बापट दाणी. ही उत्तेजनार्थ बक्षिसं होती. उत्कृष्ट संगीताच्या ट्रॉफीज ह्याप्रमाणे आहेत. तृतीय पारितोषिक द कॉन्शन्स कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन. आमच्या क्लबतर्फे कोणी ट्रॉफी स्वीकार करेल का? द्वितीय पारितोषिक उत्कृष्ट संगीतासाठी जाते आहे एकांकिका दृष्टी भेट नाटक कट्टा अस्मिता देशपांडे. अस्मिताच्या आई इथे आलेल्या आहेत. उत्कृष्ट संगीत प्रथम पारितोषिक शोकपर्व या एकांकिकेला मिळत आहे सिडनी नाटक मंडळी योगेश पोफळे. विनय वाघ हे आमच्या क्लबचे मेंबर आहेत. पुढील कॅटेगरी उत्कृष्ट नेपथ्य. तृतीय पारितोषिक एकांकिका नाटक बसते आहे अबुधाबी इथल्या क्लबचं आहे. सुशील गुरव यांचं नेपथ्य आहे. सुशील गुरव आपल्या क्लबतर्फे कोणी स्वीकार करेल का? द्वितीय पारितोषिक स्क्वेअर वन या एकांकिकेला ड्रामेबाज दोहा आनंद भट. आनंद भट यांचे हे नातेवाईक आहेत. धन्यवाद. आणि उत्कृष्ट नेपथ्य यासाठी प्रथम पारितोषिक आहे सावल्या एकांकिका ऑकलँड मराठी असोसिएशन. देवदत्त परांजपे आणि अनिकेत बापट यांनी मिळून हे नेपथ्य केलेलं आहे. पुढील कॅटेगरी आहे उत्कृष्ट लेखक. चतुर्थ पारितोषिक सेंटिमेंटल या एकांकिकेसाठी डॉक्टर विद्या शेंबुले आहेत. डॉक्टर विद्या नाही. कोणी ट्रॉफी स्वीकारेल का? तृतीय पारितोषिक उत्कृष्ट लेखनासाठी एकांकिका खेळ सावल्यांचा उद्धव वाघमारे. त्यांच्या वतीने स्वीकारतो. उत्कृष्ट लेखन द्वितीय पारितोषिक 12 तास या एकांकिकेला प्रसाद सावंत.
आणि प्रथम पारितोषिक उत्कृष्ट लेखनासाठी एकांकिका जाने भिदो, रवी रेवडे आणि मनीषा देशपांडे. धन्यवाद डीजी संतोष. पुढील पारितोषिक जे आहे ते उत्तेजनार्थ अभिनय स्त्री आणि पुरुष यासाठी आहेत. स्क्वेअर वन रोहन रणदिवे. स्क्वेअर वन या एकांकिकेसाठी विवेक या अभिनयासाठी शंतनू देशपांडे हे कलाकार. लेखकाचा कुत्रा वलय सौरभ गोडसे. खेळ सावल्यांचा इन्स्पेक्टर नकुल फडके. टाइम आउट अभिनव स्वप्नील लाखे. AI शपथ बबनराव घोपे, योगेश तडवळकर. नाटक बसते आहे चमेली प्रिया साळगावकर. युगांतर द्रौपदी समृद्धी घैसास. शोकपर्व सखी मृगजा करेदीकर. मुखवटे मोनिका श्रेया तेलंग. अशी ही जमवा जमवी मंगू दीपाली पाटील. सेंटिमेंटल इंदुताई तृप्ती वाघमारे. AI शपथ पांडे पल्लवी पांडे. दृष्टीभेट योगेश सरदेशमुख. गुन्हेगार अभय अतुल गोवंडे. खेळ सावल्यांचा विठू ही भूमिका उद्धव वाघमारे कलाकार. नाटक बसते आहे महादू सावंत दौंडे. अबोली रीमा ही भूमिका निवेदिता जोशी कलाकार. द कॉन्शन्स मनस्वी प्रियंका निमकर. 12 तास ही एकांकिका भूमिका ऋता अश्विनी मुळेकर ही कलाकार. टाइम आउट गंधा आर्या पाटील. सावल्या कुमुद निकिता गोसावी. सावल्या कमल स्वाती पवार. नाटक बसते आहे चमेली ही भूमिका विदुला कोतवाल. जाने भीतो कुहू ऐश्वर्या दिवेकर. बेडरूम बंद मधुकर गिरीश कोते. बेडरूम बंद मालती अमृता जोशी. ह्या पुढील ट्रॉफी वितरणासाठी मी डॉक्टर गिरीश ओक यांना पुढे बोलवते. धन्यवाद. उत्कृष्ट अभिनय स्त्री 5वे पारितोषिक आहे शोकपर्व या एकांकिकेसाठी गांधारी या भूमिकेला अन्विका वाघ. मॅडम एक मिनिट. थँक्यू. चतुर्थ पारितोषिक सावल्या या एकांकिकेमध्ये आजी या भूमिकेसाठी मंजिरी पुराणिक. अरे वा. तृतीय पारितोषिक नाटक बसते आहे या एकांकिकेसाठी भूमिका मालकीणबाई. कलाकार सोनाली गुरव. द्वितीय पारितोषिक द कॉन्शन्स या एकांकिकेसाठी मीरा या भूमिकेला कलाकार श्वेता आमरे.
उत्कृष्ट अभिनय स्त्री यात प्रथम पारितोषिक मिळाले आहे. दृष्टी भेट या एकांकिकेमध्ये भूमिका सरला ही करण्यासाठी सीता झोपे यांना. आता पुढील गट उत्कृष्ट अभिनय पुरुष. 5वे पारितोषिक द कॉन्शन्स श्याम या भूमिकेसाठी मिलिंद कुलकर्णी कलाकार. चतुर्थ पारितोषिक स्क्वेअर वन या एकांकिकेसाठी विहान या ही भूमिका निभावणारे आदित्य दाणी. आदित्य दाणी यांचे रिप्रेझेंटेटिव्ह इथे आलेले आहेत. तृतीय पारितोषिक हे विभागून दिलेले आहे. लेखकाचा कुत्रा या एकांकिकेसाठी गंधार तेजस कानेटकर. आणि तृतीय पारितोषिकच बेडरूम बंद या एकांकिकेमध्ये लाडके अमोल कोरडे. उत्कृष्ट अभिनयात द्वितीय पारितोषिक जाते आहे एकांकिका स्क्वेअर वन मध्ये भूमिका सौरभ अमित कर्वे. अमित कर्वेंचे सासू सासरे आहेत, त्यांच्या वतीने हे ट्रॉफी स्वीकार करतात. आणि प्रथम पारितोषिक उत्कृष्ट अभिनय पुरुष गट 12 तास या एकांकिकेमध्ये रोहित भूमिका प्रसाद सावंत. आमच्या क्लब मधील विनय वाघ हे त्यांच्या वतीने ट्रॉफी अभिनंदन. पुढील कॅटेगरी आहे उत्कृष्ट दिग्दर्शन. यामध्ये उत्तेजनार्थ सर्टिफिकेट्स मिळत आहेत. द कॉन्शन्स या एकांकिकेला चैतन्य गोडसे. शोकपर्व योगेश पोफळे. स्क्वेअर वन अमित कर्वे आणि बेडरूम बंद प्रसाद सावंत. या सर्व कलाकारांना दिग्दर्शकांना ऑनलाईन सर्टिफिकेट्स पाठवण्यात येतील. आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन करतो. आता उत्कृष्ट दिग्दर्शनाच्या ट्रॉफीज याप्रमाणे आहेत. तृतीय पारितोषिक 12 तास या एकांकिकेला गिरीश कोते हे दिग्दर्शक होते. गिरीश कोते ओक नाही बरोबर, परंतु गिरीश आहे. द्वितीय पारितोषिक उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी दृष्टी भेट या एकांकिकेला अस्मिता देशपांडे यांचं दिग्दर्शन आहे. सर एक मिनिट सर एक मिनिट. थँक्यू. प्रथम पारितोषिक उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी
एकांकिका सावल्या देवदत्त परांजपे. सर एक मिनिट. आणि देवदत्त परांजपे हा माझा भाऊ मराठी ऑकलँड मंडळाचा गेली अनेक वर्ष प्रेसिडेंट म्हणून काम करतो आणि त्याच्याच सगळ्या प्रयत्नांनी हे सगळं साध्य होतं. आता पुढील कॅटेगरी जी आहे ती सांघिक पारितोषिकांची आहे. तर मी सर्वांनाच विनंती करते त्यांनी पुढे यावे. व्यासपीठावरील सर्वांना. तर पुढील कॅटेगरी आहे सांघिक पारितोषिक एकांकिका. शोकपर्व सिडनी नाटक मंडळी. शोकपर्व सिडनी नाटक मंडळी. कोणी येत आहे का पारितोषिक घ्यायला? घेतलं. थोडं जवळ जवळ ते लांब आहे तिथे काय करायचं. एकांकिका लेखकाचा कुत्रा कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन. एकांकिका स्क्वेअर वन ड्रामेबाज दोहा. एकांकिका नाटक बसते आहे महाराष्ट्र मंडळ अबुधाबी. राजेश आमच्या क्लबचे मेंबर आहेत. क्लबच्या पारितोषिक क्लबच्या वतीने घेत आहे. समोर एक मिनिट. येस लुक हिअर. वेट वेट. काँग्रेस श्रीपाद. थँक्यू. तृतीय पारितोषिक सांघिक पारितोषिक एकांकिकेसाठी एकांकिका 12 तास फिफ्थ वॉल थिएटर नेदरलँड. एनीवन फ्रॉम द क्लब हिअर? आमच्या क्लबतर्फे अविनाश जी ट्रॉफी स्वीकारतात. येस लुक हिअर. सर एक मिनिट. थँक्यू. द्वितीय पारितोषिक सांघिक एकांकिका सावल्या ऑकलँड मराठी असोसिएशन इंडसइंड बँक करंट. इंडसइंड बँक तर्फे आपल्याकडे इथे प्रतिनिधी आहेत. समोर बघा. येस येस लुक हिअर. वेट वेट वेट. थँक्यू. आणि प्रथम पारितोषिक सांघिक प्रथम पारितोषिक सांघिक एकांकिका दृष्टी भेट नाटक कटा एम्स्टरडॅम
स्काय बॅटरी प्रायव्हेट लिमिटेड, थोडं मॅडम फर्स्ट लेडी स्वाती इथे उपस्थित आहे. समोर बघा सगळे. येस, वेट वेट वेट, तसंच थांबा एक मिनटं. थँक्यू. आधी ओपन झालेला त्यांना बुडवायचं होतं म्हणून हा रिझल्ट धन्यवाद डीजी संतोष, धन्यवाद डॉक्टर ओक. आता मी प्रेसिडेंट शुभ्रो यांना विनंती करते त्यांनी मीटिंग ॲडजर्न करावी. मीटिंग इज adjourned. क्लबच्या मेंबरनी पुढे यावे एक ग्रुप फोटोसाठी.